मना कदा नुपजो नारायण आता मजायसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो तुगा म्हणे आता लाभ नाही या परता आता मजायसे करी तुझे पाय चित्ती धरी विठ्ठल याला सप्ताह म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्राने आणि सगळ्या लोकांनी पाहावा असा आहे. जो उत्साह पिंपळनेरकरांमध्ये आहे तो भगवान बाबांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये पिंपळनेरकरांच्या हृदयात बसून तो उत्साह निर्माण केला. एवढे कष्ट असताना, एवढा व्याप असताना, एवढा खर्च असताना खुद्द भगवान बाबांनी अशी एक प्रेरणा, अशी एक लाट तयार केली. काहीही होऊ शकतं, याचं नाव आहे भगवान बाबा. काहीही होऊ शकतं, कसंही होऊ शकतं. आणि जे होतं ते ऐश्वर्यामध्ये होतं, गरिबीमध्ये होत नाही. पहिला सप्ताह आहे 7 दिवस 7 पक्वान्न. आता इतरत्र काय होतं, 7 दिवस 7 महाराज असतात. आमच्या इथं महाराजासहित 7 पक्वान्न 7. उद्या पण आहे बरं का, उद्या घेऊन जाण्यासाठी बुंदी आहे. आणि भगवान बाबांचं गेल्या 22 वर्षापासून घरगुती बोलतोय, आपल्या सगळ्याला माहिती पाहिजे. नाहीतरी माझं कीर्तन घरगुतीच आहे, टेन्शनच घेऊ नका तुम्ही. गेल्या 22 वर्षापासून 22 वर्षापूर्वीचा गड आणि 2025चा गड आणि 2026 पर्यंत होणारा गड, याच्यामध्ये जे तुम्ही समोर बसलेले आहेत ना, हे खरे मालक आहेत. आम्ही तुमचे सेवक आहेत. गडाचं परिवर्तन तुम्ही लोकांनी केलेत, ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्यांनी केलेले आहेत. म्हणे महाराज तुम्हाला काही विरोध झाला होता. मला आहे ना 90 पासून विरोध आहे महाराज, तुम्हाला काहीच माहीत नाही माझ्याबद्दल. कारण की जी वस्तू चांगली असते तिला जर विरोध नाही झाला तर त्या वस्तूचं मोल कमी होतं. विरोध हे ऐश्वर्य आहे आमचं. मला टीव्ही वाल्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही ट्रोल होत आहे. म्हणलं माझं भाग्य आहे. अभंगामध्ये हळूहळू कळेल तुम्हाला मी काय बोलतोय तुम्हाला. माझं भाग्य आहे म्हटलं. माझ्या वागण्याकडे महाराष्ट्र लक्ष देतो, माझ्या बोलण्याकडे महाराष्ट्र लक्ष देतो. कोणत्या कीर्तनकाराचं भाग्य आहे महाराज हे? कोण आहे एवढा भाग्यवान? उपेक्षित करणं हे पाप आहे. मराठी समजून घ्यावं. उपेक्षित करणं, दुर्लक्ष करणं हे पाप आहे. तुमच्या प्रत्येक श्वासाची दखल घेणं ही ज्ञानेश्वरीची कृपा आहे, भगवान बाबांची कृपा आहे. तुमचा शब्द खटकतो
इतकी ताकद तुमच्या शब्दामध्ये ज्ञानेश्वरीमुळे निर्माण होते. कोण कुणाच्या शब्दाला किंमत द्यायला मोकळे जगामध्ये. लाट निर्माण होते, आनंदाची पण आणि संतापाची पण. अग्नी येतो, अग्नी स्वयंपाक पण करतो आणि घर पण जाळतो. नाही कळालं? अग्नी येतो, अग्नीचा काय धर्म आहे? अग्नीला काय माहिती काय पेटते म्हणून. अग्नी येतो, पेटला तर पेटला, स्वयंपाकही करतो. एवढ्या लोकांचं पोट अग्नीनीच भरलेलं आहे. आणि एखादं गाव जाळायचं म्हटलं तर किती वेळ लागतो अग्नीला महाराज. आणि भडकलेल्या अग्नीमध्ये जर तुम्ही लाकडं टाकले ना ते सहयोगी होतात. पाणी टाकलं तर जास्त, आणि त्यात वारा सुटला तर मग विचारूच नका. तसंही भगवान बाबांची लाट जी महाराष्ट्रामध्ये आली आणि तुम्ही लोकांनी जे कर्तृत्व दाखवलं, विशेष करून पिंपळनेरकरांनी, त्यांचं खूप ऋणी आहे मी, भगवानकडे ऋणी आहे. ज्या आणि बोलायला नाही पाहिजे पण बोलतो तुम्हाला. 10 दिवसात सप्ताह केला याच्यात नवल नाहीत. भगवान बाबांनी गावाला प्रॉफिटमध्ये ठेवला, हा फायदा आहे. हे आमच्यातलं आहे. सप्ताह करणाऱ्यांना शिल्लक ठेवतात बाबा, याला ऐश्वर्य म्हणतात. कमी तर पडतच नाहीत. माझा मुद्दा आहे, कशातच कमी पडत आहे. ज्ञानात नाही, अन्नधान्यात नाही, मानात नाही, कशातच नाही. नाही मग महाराजचे काही होतं ते का? हा जो अभंग आहे ना, घेतलेला अभंग, हे खास तुमच्यासाठी. हा अभंग शब्द सुरुवात दुर्बुद्धी आहे. दुर्बुद्धी ते मना कदा, अशी सुरुवात आहे त्याची. हा फक्त चांगल्या लोकांसाठी अभंग आहेत. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचं खूप, हा अभंग असा आहे जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःसाठी वापरलेले आहेत. मराठी कळाली का तुम्हाला? ऐकू येते ना सगळ्याला व्यवस्थित? शब्द नीट आहे का तुम्ही? काय बोलतोय मी? सज्जन लोकांसाठी अभंग आहेत. दुर्जन लोकांना तुरुंग घर वाटतं. याच्यापेक्षा काय बोलू तुम्हाला? जे वाईट लोक आहेत त्यांना उपदेशच नाही. कोणत्याही क्षेत्रातले लोक असू द्या, वाईट आहेत ना, त्यांच्यासाठी अभंगच नाहीत. काही काही माणसं अशी आहेत महाराज. एक तुरुंगातला माणूस आला होता भगवानगडावर पाया पडण्यासाठी. म्हणजे महाराज पाया पडतो. म्हणलं काय रे? काय नाही, उद्या तुरुंगात जायचे. पॅरोल आलो होतो. म्हणजे चेहरा तर तुझा आनंदी दिसतोय. अरे नातेवाईक, घरदार सगळं. म्हणजे काही चिंता नाही महाराज, सगळे तिथेच आहेत. सगळे उलट बाहेर आल्यानंतर करमत नाही. हे लोक वेगळे, यांचं जीवन वेगळं आहे. वाईट हेच ज्याच्याकरता चांगले आहेत, हे लोक वेगळे आहेत. आयुष्य उद्ध्वस्त करतात. यांना दुःख आहे. ज्ञानोबांचा खूप सुंदर शब्द आहेत, दुखिया दुःखची जिव्हार. जर एखाद्याला दुःख नाही झालं ना तर त्याला दुःख वाटतं की मला दुःख का नाही. काही त्याचं अंतःकरण दुःखाचं आहे. टोचलं ना. मी अशा अनेक संप्रदाय बघितलेत, पंथ बघितलेत, शाखा बघितल्यात, स्वतःला टोचून घेतात, रक्त काढतात अंगाचं. ज्ञानोबा म्हणतात कमाल आहे या लोकांचे. का? दुखिया दुःखाची जिव्हार. त्यांना दुःख झाल्याशिवाय आनंदच येत नाही. हा वर्ग वेगळा आहे. हा वर्ग कधीही अभंग ऐकत नाही, कधीही कीर्तनकाराजवळ जात नाही, संताजवळ जात नाही. शब्द लक्षात. म्हणजे अभंग आहेत ना, हा स्वतःसाठी आहे. तुकोबारायांचा आपल्यासाठी अभंग आहेत, स्वतःसाठी. आणि भगवंताच्या जवळ मागणी मागणारा अभंग आहे. काही काही दिवस असे ठरलेले असतात की त्या दिवशी अभंग घ्यायचा असतो. आज सप्ताहाचा समाप्तीचा दिवस आहे. देवाला प्रसाद मागायचा असतो. की आता देवा उद्या काल्याचा प्रसाद घेतला की आम्ही घरी जाणार आहेत, म्हणून आता जाता जाता आम्हाला काहीतरी देऊन जा. तो अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. इतका गोड अभंग आहेत. तुमचं भाग्य आज तो अभंग आपल्याला ऐकायला मिळतोय. कधी कधी ना श्रोत्याचं नशीब पण चांगलं लागतं. वक्ता कितीही चांगला असू द्या, श्रोते जर दहाव्यासारखे असले ना तो चांगला विषय पळून जातो आणि मला टाइमपास करायला त्रास होतो की वेळ संपतो का नाही.
होतं कधी कधी असं, हे ज्ञानोबरांचं म्हणणं. चेहरे असे टवटवीत पाहिजे हो, नाही तर एवढं कीर्तन का चांगलं करतो ही सुद्धा समस्या आहे. तुकोबारायांनी इतकं सुंदर कीर्तन केलं लोहगावमध्ये आणि छत्रपती कीर्तनाला आले. अहो ते तुकोबारायांचे कीर्तन आहेत, अभंग ऐकून लोक वैराग्यवान होतात. अभंग लिहिणाऱ्यांचं कीर्तन कसं असेल? आणि 4-5 दिवस छत्रपती कुणाशी बोललेच नाहीत. मग ते अष्टप्रधान आहे ना, ते जवळचं फार चांगले लागतात बरं का लोक. हे मी पिंपळनेरीमध्ये बोलू का, जवळचा माणूस जर खराब असला तर आयुष्य उद्ध्वस्त होतं महाराज. हे तुम्ही कमीत कमी एवढं तर शिका. विठ्ठला विठ्ठला. अष्टप्रधान जे होतं ना, त्यांनी विचारलं केव्हापासून छत्रपती बोलत नाही? म्हणजे तुकोबाराचे कीर्तन ऐकल्यापासून. मग ते छत्रपतीकडे गेले नाहीत, तुकोबाराईकडे आले. म्हणजे महाराज तुम्हाला प्रार्थना करायची. म्हणजे करा, एवढं चांगलं कीर्तन करत जाऊ नका हो. राष्ट्र रक्षक पुरुष जन्माला आलेला आहे आणि त्याच्यात जर वैराग्य निर्माण झालं तर काय होईल? खुद्द तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना बोलवलं. त्यांचे अभंग बरं का शिवाजी महाराजांच्या गाथ्यामध्ये. त्यांना सांगितलं की आम्ही समाज जागृती करतो, तुम्ही देशाचं रक्षण करा. याला तुकोबाराय म्हणतात. प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम आहे, त्या कामाला त्या कर्माला देव माना, हे वारकरी संप्रदाय शिकवतो. प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहेत. काम सोडून कर्म सोडून देवाकडे जाऊ नका. याच्याकरता सगळ्यात मोठं उदाहरण सावता महाराजांचं आहे. देव त्यांच्याकडे येत होते. वारी करण्यासाठी न जाणाऱ्या संताकडे देव येत होते. कर्माला देव माना. जे रोज जीवन जगताय ना त्याला पूजा माना, त्याच्यामध्येच पुण्य तयार होईल. शेती करताय, नोकरी करताय, जे काही करत असाल त्याला ईश्वर माना, त्यालाच कर्म माना. देव त्याच्यावर प्रसन्न होतो, कारण की देवाने त्याच्यासाठी निर्माण केलंय तुम्हाला. आणि ते जर तुम्ही इमानदारीने केलं, करत नाहीत महाराज इमानदारी, यालाच दुर्बुद्धी म्हणतात. नोकरीवर ठेवा, कशा रीतीने मालक खड्ड्यात जाईल याला म्हणतात दुर्बुद्धी. कशा रीतीने. आधी मला ते अनुभव येतात भगवानगडाचं काम करता करता. कुठेही एक ड्रायव्हर होता, त्याच्या डोक्यात एकच की ही गाडी कशी खड्ड्यात जाईल. मी त्याला एक दिवशी विचारलं, असं का करतोस तू? मालक जरा प्रॉफिटमध्ये आला पाहिजे. मालक गेला खड्ड्यात म्हणे, पैसेच देत नाही. अरे मग पैसे माग, नाही त्याची गाडी खड्ड्यात घालायची. दुर्बुद्धी. विठ्ठला विठ्ठला. ज्याच्यावर आपण जगतोय, ज्याच्यावर आपला परिवार चालतो, ज्याच्यावर उदरनिर्वाह होतो, त्याला देव माना, त्याला ईश्वर माना, ती पूजनीय माना. तिथून तुम्हाला प्रॉफिट होईल. ऑपरेशन करताय ना, पैसा गवू नयेत. पण जर किचकट ऑपरेशन एखाद्या डॉक्टरने केलं ना, ते समाधान पैशात मिळत नाही. एखादी किचकट केस जर सोडवली ना, पैसा गवू नयेत, पण मी विजयी झालो, हा आनंद, बौद्धिक आनंद वेगळा आहे. किचकट प्रसंग आहेत आणि आपण त्या प्रसंगातून बाजूला निघालो, तो आनंद वेगळा आहे. आणि तिथं जवळची माणसं लागतात. नाही कळालं? हीच गीता आहे बरं काय, काय फार मोठी गीता नाही आहेत. समोरच्या मोठमोठ्या योद्ध्याकडे पाहून अर्जुनाने कच खाल्ली होती. तुमच्या भाषेत सांगतो. काय ऐन टायमाला आपण निवडणुकीला उभं राहायचं आणि जो उभं राहिलाय त्यानेच कच खायची. तोच म्हणायला लागला माझं काही खरं नाही. लोक म्हणतील याचं खरं नाही, याला याचं बघ वाटोळं करून टाका. कच खाणं म्हणतात त्याला. ज्याच्या जीवावर महाभारत आहे, एक पक्ष आहे ज्याच्या जीवावर पांडवाचा, तो मुख्य माणूस बौद्धिक दृष्ट्या घायाळ होतो अर्जुन. आणि तो एवढा मोठा अर्जुन भिक्षा मागता भली, हे युद्ध सोडून द्यावं. माझा मुद्दा कळाला का तुम्हाला? हे युद्ध, भगवंताचे शब्द फार गोड आहेत. जर तुला युद्ध सोडायचंच होतं तर अगोदर हा का म्हणला? सगळी इमारत उभी केली ना, ऐन टायमाला तू पाया काढून घेतोस, तू का म्हणला? नाही नाही महाराज, नातेवाईक आहेत, भावकी आहेत, सगळं सगळं दबाव आहेत.
ज्ञानोबा यांची शब्द पाक आधीचं काही ओळखीची, अगोदर यांची ओळख नव्हती का? आजच युद्धामध्ये एकमेकाचे सोयरे झालात तुम्ही. निर्णय करत असताना अगोदर करा. तुमच्यावर 10 लोक आधारित आहेत. तुम्ही जर कच खाल्ली ना, वाटोळ होतं महाराज. म्हणून कधीही देशाचा पुढारी आणि घरातला मालक चांगला असेल तर शांती नांदते, शांती नांदते. तुम्ही सगळे भाग्यवान आहेत हो, भारतात जन्माला आलात. तुम्ही कधी कल्पना केली का की आता आज आपण एवढे मोठे लोक जेवलो, कीर्तनाला आलो आणि शांत रीतीने बसलो? युक्रेनच्या नशिबात आहे काय? कल्पना केली? तुम्हाला या शांतीचं महत्त्व कळते? युक्रेनच्या नशिबात आहे. मला सकाळी एका वकिलाने फोन केला, महाराज अर्ज द्या, आपल्याला पोलीस लागणार आहे. म्हणलं कीर्तनाला आपल्या अंगावर कशाला घ्यायचं? म्हणलं नेमकं काय घ्यायचं? नाही एवढी मोठी पब्लिक आहे. म्हणलं कीर्तनासाठी येणारी पब्लिक आहे, प्रचारासाठी आलेली नाही, आणलेली नाही, आलेली आहे. युक्रेनमध्ये बघा महाराज, जगणं अवघड आहे. आता काही काही देशाचे नावं घेत नाही मी. गाझापट्टी बघा तुम्ही, भाकरी मिळत नाहीत महाराज. श्रीमंताच्या घरावर बॉम्ब पडलेले आहेत. आपण कण कण साठवून एक इमारत उभी करतो आणि रात्रीच त्याच्यावर बॉम्ब पडतो. कसं दुःख असेल त्यांच्या अंतःकरणाला. युक्रेनची लोक मरतात, लाश समोर दिसती. धर्माच्या नावाखाली अन्याय होतोय, राष्ट्राच्या नावाखाली अन्याय होतोय. आणि काही काही ते एवढे क्रॅक असतात ना, सगळे मेले तरी चालतील पण माझा अहंकार राहिला पाहिजे. आशाच्या हाताखाली आणि आशाच्या काळात जन्माला येणं हे पाप आहे. जन्माला कधी यावं याला सुद्धा किंमत आहे हो. आमच्या अगोदरचे कीर्तनकार एवढे भाग्यवान नाही जेवढे आम्ही भाग्यवान आहेत. त्यांनी कष्ट केले, त्यांनी तपश्चर्या केली, त्यांचा फोटो सुद्धा नीट नाही आहेत. आणि अशाचे कीर्तन यूट्यूबला आलेले की ज्यांचं कीर्तन ऐकूच नाही. माझा मुद्दा आहे का, कीर्तनाच्या नावाखाली नेमकं काय सांगतात हे त्यांना पण कळत नाही. अहो तुम्हाला तर बोलू का, तमाशा चालत नाही हो, एवढे कीर्तन चालतात. ह्या कीर्तनाने त्यांना मात द्यावी, त्यांची दुकानं बंद करावेत, एवढे कीर्तन पुढे गेलेत. कशामुळे गेलेत? यूट्यूबमुळं, सोशल माध्यमामुळं. आणि अशा काळात जे भाऊ असते त्यांचं कीर्तन आलं असतं महाराज यूट्यूबला. बाबा असते त्यांचे शब्द आपल्याला, ज्यांच्या एका शब्दाने कल्याण होतं त्यांचे शब्द पाहिजेत. नेमका अशा काळामध्ये आपण आलोय जन्माला, त्यांचं बद्दल ऐकतोय आपण, त्यांचं श्रवण करतोय आणि एवढा मोठा सप्ताह करतोय. खुद्द ते असते, आज त्यांना किती आनंद झाला असता की एवढे लोक. नाही अजून कळणार तुम्हाला महाराज, टाळ्या वाजवू नका. 74 वर्षापूर्वी भगवान बाबाने गड सोडला. दुःख आठवा, दुःख आठवा. काय भगवान गड आहे? एका डोंगरावर पाळ ठोकली, त्याचं नाव भगवान गड आहे. आमच्या भाषेत सांगू तुम्हाला, इवलेशे रोप लावी येले आणि हा त्याचा वेलू गेला मोगरा फुलला. काय ताकद आली महाराज भगवान गडामध्ये. खरं म्हणजे मला बरेच लोक विचारतात, तुम्हाला लोक का बोलतात? म्हटलं मला बोलतच नाहीत, आकडे पाहून वाकडे होतात. माझं प्रॉब्लेम ज्ञानाचं नाही आहे. जिल्हे मिळून सप्ते करतात, त्यांची जेवढी वर्गणी तेवढं एक ऊसतोड कामगाराचं गाव देतं. मला काल कीर्तनकार सांगत होता, महाराज आमचे सगळे मिळून 7-8 तालुके मिळून 1.5 कोटी जमा झाले, तुम्ही एका गावातून 2 कोटी घेऊन चाललेत. म्हणजे कसं सर करायचं आम्ही? नाही कळाला अजून अर्थ कळा. हे कोण म्हणते? कीर्तनकार. त्याच्यासाठी पहिला चरण आहे. Naरायण
माणसासाठी आहे, जो स्वतःचं चांगलं करतो त्याच्यासाठी आहे अभंग आहेत. तुम्ही ज्ञानी आहात पण दुखी आहात दुर्बुद्धीमुळं. ज्ञान त्याला म्हणावं आतला आत्मा शांत करतो. काय शब्द आहेत ज्ञानोबरांचे. ज्ञान त्याला, तुमचं ज्ञान तुम्हाला दुखी करतं. तुम्ही काय लोकांना देताय. काय काय ज्ञानी लोकांचे चेहरे पाहिले ना राक्षस बरे वाटतात. एवढ्या आठ्या असतात ना चेहऱ्यावर, जर बघितलं ना तर डोळ्यातून अंगार आल्यासारखं वाटतं महाराज. ज्ञानोबराय म्हणतात दृष्टी कशी असली पाहिजेत. समाजाकडे बाबांची दृष्टी बघा फोटोमध्ये, एवढा मोठा फोटो केलाय बघा दृष्टी कशी आहेत. ज्ञानोबराय म्हणतात पेरोणी शेता जायचे. शेतकरी जेव्हा पेरून जातो कवळे कवळे कोंब उगवतात, त्या कवळ्या कोंबाकडे शेतकरी ज्या नजरेने पाहतो ती नजर तुमच्यावर पडली पाहिजे, त्याला संत म्हणतात. आता काही लोक शेतकरी नाही आहेत, पूजा करणारे आहेत. ज्ञानोबा त्याच्यासाठी सुद्धा दृष्टांत ठेवतात. पूजोनी देव पाहिजे. देवाची पूजा केली, कपडे घातले, अलंकार केला. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, काय काही लोक मूर्ती मानत नाही, मूर्ती पूजा मानत नाही. त्याच्याबद्दल माझा वाद नाही बरं का. मूर्ती पूजा व्यक्तिगत असते. मी मगाशी सांगितलं आपलं कर्म आहे ना त्याच्यात आनंद शोधा. मूर्तीपूजा व्यक्तिगत आहे. जो मूर्ती पूजा करतो ना त्याच्याकडे पाहतोय मी किती बारकावे असतात. देवाचे कपडे शिवताना किती कलात्मक आहेत. हे फॅशन डिझायनरवाले काहीच नाही जेवढे कृष्णाचे कपडे बघितलेत कधी वृंदावनला जाऊन. छोटे छोटे कपडे असतात, त्याला बारीक बारीक चमकीले धारा लावलेल्या असतात, चमकी लावलेली असते. ती इतका सुंदर देव दिसतो. अरे ती दृष्टी पाहिजे तुम्हाला. नामदेव महाराजांना सांगतो ते देव सजला ना, पुजोनी देव पाहिजे. तो सजलेल्या देवाकडे पहा. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, हे भगवंताचं आहे का. फक्त तुझ्याकडे पाहायची इच्छा आहे, याला म्हणतात देव. मग नजरेमध्ये सुद्धा प्रेम पाहिजे. आणि ते येतं केव्हा, आत असलं तरी येतं. आत वणवा पेटलेला आहे, दुःख झालेलं आहे आतून. तुमच्या तोंडातून चांगले वाक्य शक्यच नाहीत. म्हणून संतांची ज्ञानेश्वरी 700 वर्षामध्ये टिकली. याचं कारण ज्ञानेश्वरीमध्ये दम आहे. आपण आत्ताचे आहेत हो. आपला काय विषय आला त्याच्यामध्ये. आत्ताचे आहेत आपण. 700 वर्ष जिथं भारत अशिक्षित होता, शब्द वाचता. आमच्या काळातली गोष्ट आहे. आमच्या बालपणामध्ये एखादं पत्र आलं ना तर जुन्या माणसाला जे शाळेतल्या पोरांना म्हस्का लावा लागायचा. तुला मी चॉकलेट देतो, एवढं पत्र वाचून दाखव. स्वातंत्र्याच्या काळातला प्रश्न आहे. 60-65च्या काळातले जी लोक आहेत अजूनही त्यांना वाचता येत नाही. एक दिवशी आमचा नामदेव जो होता ना पेपर घेऊन बसला होता. 86 वय आहेत. जेवढे सप्त्याचे लाकडे आहेत तेवढे त्याच्याकडे आहेत. आणि ते लाकडं पाहून लोक जळतात. हा भाग सोडून द्या. आणि तो पेपर घेऊन इथंच आहे काय, पेपर घेऊन बसला आणि उलटा धरला त्यांनी. त्याला म्हणलं काय रे, काय काय वाचतो. काय नाही म्हणे फोटो बघतोय. नाही कळालं. ज्यांना इंग्लिश येत नाही ते इंग्लिश पेपर घेऊन चालतात, काय फोटो बघतात. काय कळते काय लिहिलं त्याच्यामध्ये. पण मला येतं हे दाखवणं हे सगळ्यात दुर्बुद्धी, हे घातक आहे. जे कधी दुःख का, तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्हाला दुःख का होतं, तुमच्यात जे नाही ते दाखवल्यामुळं दुःख होतं. जे आहे ते दाखवा. मानतील नाही तर नाही मानतील. मराठी कळाली का तुम्हाला. आहे ते दाखवा ना, नाही तर नाही. कशाला दाखवतात. मेकअप करणाऱ्या पुरीचे मोठे प्रॉब्लेम आहे ते. नाही ते दाखवतात आणि आहे ते कळल्यानंतर घटस्फोट होतो. आहे तर दाखवा. चांगलं अगोदर दाखवूच नका. पुन्हा एक चांगलं दाखवू नका, वाईट दाखवा. आणि तो सहमत झाला ना मग चांगलंच आहे पुढच्या जीवनामध्ये. तुम्ही आम्ही बघा फर्स्ट इम्प्रेशन म्हणतात. कसलं इम्प्रेशन आलंय तुझं. कोण आहेस तू. 700 कोटीमध्ये एवढूस कार्ट, वाड्या तोड्यामध्ये जन्माला आलेलं, आणि ते आमच्या गडावर येऊन मला शायनिंग मारतं. बघा बाबा काय बघा तुझ्याकडं.
विठ्ठला विठ्ठला. मला एका गावात जायचं होतं वर्गणीसाठी. महाराजच आडवा आला. मगाशी म्हणलं ना अभंग चांगल्या लोकांसाठी. 2-3 वर्ष आडवा आला. मग त्या गावकऱ्यानं म्हटलं काय झालं नेमकं. काय नाही म्हणे महाराज आडवे आलेले. म्हणलं आडवे करा. लोक बसलेत माझ्या पुढं. माझा अजून मुद्दा नाही कळला. सत्कर्मात जर तुम्ही सहभागी झालात ना, तुम्हाला असं म्हणता येते की माझ्यामुळं आकडा जमला. तुमच्या शिवाय जमला ना, ती गोष्ट तुम्हाला जाळत राहते. भगवान गडाला सहकार्य करा. पिढ्यानपिढ्या आपल्या डोक्यामध्ये भावना राहते. आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांनी, आम्ही गडाला सहकार्य भावना राहते. तुमच्या शिवाय जर गड निर्माण झाला ना, जळत राहता आतमध्ये आपल्याशिवाय. हे तर विशेष आहे. गाव म्हणजे काय हो, माझ्याशिवाय. लग्नामध्ये बघा, कोणत्या कार्यामध्ये बघा, नुसतं तुम्ही हात फिरवा, अरे तू आहे तर सब कुछ आहे. हा बाबा मी. आणि आडवं यावरती आडवंच येतं. पण ते गड आहे महाराज, संत आहेत ते. महाराज सुद्धा त्रास होतो महाराज लोकांना. माझा मुद्दा वेगळा आहे. म्हणून तुम्ही सगळी माळकरी, बाबाला मांडणारी, भाऊला मांडणारी माणसं आहात. फक्त देवाला एक प्रार्थना करा, संसार करत असताना चुकीचा विचार मनात येता कामा नये. तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगतो, रावणासारखा ज्ञानी आणि सोन्याच्या घरात राहणारा, फक्त दुर्बुद्धी आली हो. मी आज जरा जास्त ओपनमध्ये बोलतो, थोडंसं लागलं तरी चालेल. सोन्याच्या घरात राहणाऱ्या रावणाला मुलीची कमतरता आहे का? नाही पटत. पुढाऱ्याला कमतरता आहे का? ते पुढाऱ्यापेक्षा रावण तर मोठा होता ना, तो तर खुद्द राजा आहे, त्याला कमतरता नाही. असं वर्णन आलेलं की त्याला 80,000 बायका आहेत. नाही कळालं तर ऐकून लोकांना टेन्शन येतं. ते कृष्णावर जाऊन घसरतात, रावणाचं मान्य करतात. तुम्हाला कळते किती मला नाही माहिती. कुणाचं मान्य आहे त्यांना? रावणाचं मान्य आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, जो काही राजकारणी असेल त्याला असतील 2-4 विचार, सोडून द्या. स्वातंत्र्याच्या पूर्वी 300 बायका मुघलांच्या होत्या. त्याच्यावर का चर्चा करत नाहीत? त्याच्यावर का बोलत नाहीत? जुना इतिहास पहा भारताचा, कुठं कमतरता पडली तरी संसार त्यांचे चांगले झाले. पण रावणासारखा ज्ञानी आणि दशग्रंथी असून एक दुर्बुद्धी सुचली, स्वतःच्या मुलाला खांदा द्यावा लागला. एक दुर्बुद्धी स्वतःच्या मुलाला. मुलगा काय मंदबुद्धीचा होता का? इंद्रजीत. काय नाव आहे त्या मुलाचं? इंद्रजीत. इंद्राला धाक पाडणाऱ्या मुलाचं प्रेत रावणासारख्या ज्ञानाला खांद्यावर उचलावं लागलं. याला दुर्बुद्धी म्हणतात. तुमच्याकडे काय आहे याला महत्व नाहीत. किती पैसा आहे, किती ज्ञान आहे, 0 किंमत आहे त्याला. ती गरज आहे तुमची पैसा, पण आनंदासाठी सुबुद्धी पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अरे आम्ही तर श्रीमंतीत जन्माला आलोय, पैसा गेला म्हणून काय झालं? आणि घेणारे दुर्बुद्धी आहेत. चोराचा पैसा टिकणार किती दिवस? मुंडे साहेब जेव्हा गेले ना, तेव्हा एक नेता रडत नव्हता, मग माझ्याजवळ होतात अंत्यविधीच्या टायमाला. त्याला मी त्याच वेळेस सांगितलं, तुला दुःख झालं नाही हे मला जाणवतं थोडंसं, पण इथून पुढं तुझ्या जीवनामध्ये कायम दुःख आहे. तुम्ही असं कसं काय म्हणतात? कळेल. ज्यांच्या आधारावर जगत होता, तो आधार ज्यावेळेस जातो ना, त्या बायकोला विचारा तुम्ही नवरा गेल्याचं दुःख काय. शरीराचा बाजार मांडणारे लोक आहेत, शरीराला आधार देणारी माणसं नाही जगात. नवरा शरीराला आधार देणार आहे, परिवाराला आधार देणार आहेत. हयात असताना त्याची किंमत झाली पाहिजे. तो गेला ना, ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली हो, भरता रे हिण वनिता उपहत पावे सर्वता. नवरा नसलेली स्त्री असली ना, कोणीही वाईट नजरेने पाहतात, त्याला उपहत म्हणतात, अपमानित करतात. आणि जर असेल ना, माझा मुद्दा वेगळा आहे, सन्मानाने पाहतात.
मंगल कार्यालयामध्ये सुद्धा मान असतो, पाय चुकलेली स्त्री असली तरी. का? सौभाग्यवती आहे, पतिव्रता आहे, श्रेष्ठ आहेत. पण नवरा नसेल तर लोक वाईट नजरेने पाहतात. म्हणून आधार महत्वाचा आहे जीवनामध्ये. आणि तो आधार तुम्हाला तुमचं मन आहे. हा अभंगाचा पाया आहे, हे अभंगाचं बॅकबोन आहे. तुमचं मन कोणीच दुःख देऊ शकत नाही तुम्हाला, न कोणी आनंद देऊ शकतं. विठाला विठाला. तुमचं पोट भरलंय, शब्द आहे का? आपल्या पोटाची कॅपॅसिटी 700 ग्राम आहे. किती ग्राम आहे? तुम्ही 25 पदार्थ एका लग्नामध्ये ठेवलेले असू द्या, ग्राम किती खाणार आहे तुम्ही? 700 ग्राम. आणि जो ऊसतोड कामगार आहेत, तो भाकर चुरतो, वरून आमटी टाकतो, त्याच्यावर 1-2 भाकर खातो, त्याला जी तृप्ती आहे तीच तृप्ती 25 पदार्थ खाणाऱ्याला आहे. तृप्तीमध्ये बदल नाही. मग बदल कुठे आहेत? मी मोठा म्हणून माझे 25 पदार्थ आहेत, ही बुद्धी वाईट आहे, याला दुर्बुद्धी म्हणतात. आणि तृप्तीसाठी मी जेवण करतोय, ही सुबुद्धी. विठाला विठाला. देवासाठी भजन, देव प्रसन्न. लोकासाठी भजन, देव नाराज, लोक प्रसन्न. लोक प्रसन्न झाले ना, महाराज काय करतील? नाथ महाराजांची ओवी फार सुंदर आहे. जे जे जन वंदिती तेची त्याची. आम्हाला असं वाटलं नव्हतं की हा महाराज तुरुंगात जाईल म्हणून. शिष्यमंडळी शब्द बदलतात, शिष्यमंडळी भाषा बदलतात. का झालं? तो बॅलन्स मनाचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं मन मला ऐकत नाही, ऐकतच नाही. आता हे तुकोबाराय म्हणतात, तुमच्या मनाच्या बद्दल तुम्हीच ठरवा. तुकोबाराय म्हणतात ऐकत नाही. तर माझं म्हणणं असं आहे की नाही मनाने ऐकलं तरी चालेल, पण चांगल्या ठिकाणी लाग, चांगलं खा. चांगल्या देशात जन्माला आलायस, भारत देशामध्ये जन्माला आलायत. साधू संतांची जन्मजात सावली पडलेली, वाईट विचार करू नको. दुर्बुद्धी, ते दुर्बुद्धी म्हणजे वासना, वाईट वासना, वाईट इच्छा. ज्ञानेश्वरीमध्ये याचा अर्थ फार वेगळा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्म केल्यानंतर कर्म फलाची इच्छा करणं याला दुर्बुद्धी म्हणतात. मराठी कळाली का? त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. चांगलं कर्म केलं समाज दखल घेतं, पण मी केलं म्हणलं की ते वाळीत पडतं. कर्म चांगलं करावंच लागणार आहे, ते तुमच्या भल्यासाठी आहे. पण त्याच्यामध्ये जर तुमचा अहंकार मिसळला तर ते वाईट आहे, याला दुर्बुद्धी म्हणतात. आणि दुसरी वाईट बुद्धी, जिच्याकरता अभंग आहे, तो फार महत्वाचा शब्द आहे. जे केलं त्याचं फळ पाहिजे, सगळ्यात वाईट बुद्धी. विठाला विठाला. सगळ्यात वाईट बुद्धी बरं का. जे केलंय मी त्याचं मला फळ पाहिजेत. मी उपकार केलेत ना, मला फळ पाहिजेत. एवढा लवकर कळणार नाही विषय, तुमचा चेहरा सांगतोय. एकदम उलटी गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही जन्माला आलात, तुमच्या वडिलांनी आईने कष्ट करून तुम्हाला वाढवलं, इथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा बाप म्हणतो ना की मी तुझा बाप आहे, माझं कर्तव्य आहे, तुझं कर्तव्य आहे मला सांभाळणं, तिथं भांडणं होतात. तो स्वतंत्र जीव आहे, स्वतंत्र जन्माला आलेला आहे, स्वतंत्र अस्तित्व आहे त्याचं. माझं कर्तव्य मी केलं, त्याचं कर्तव्य तो करेल. एवढं जर सुबुद्धी आली ना तुम्हाला, आयुष्यात दुःख होत नाही. अत्यंत बुद्धिमान माणसं मी शहरामध्ये पाहिले, लग्न झालं मुलाला वेगळं करतात, त्याच्यामुळं त्याच्यावर जबाबदारी पडते. जबाबदारी पडली की त्याला पैशाची किंमत कळते आणि तो पैसे कमवायला लागतो. आणि त्याचा परिवार, त्याची सून तिकडे गेली बायको की हे दोघं सासू सासरे मोकळेत. असे 50 परिवार माझ्या संपर्कात आहेत. महाराज कुठे निघायचे, आम्हाला बरोबर घेऊन चला. अरे म्हटलं पोरं त्यांचा संसार पाहतात. जर मुलाला वाटलं सल्ला घ्यावा तर ते बापाला विचारतात, तो सन्मान आहे. मानगुटीवर बसला ना पोराच्या
बाप नकोसा वाटणं हा त्या माणसाच्या जन्म घेण्याचा अपमान आहे. मराठी नाही कळत असून तुम्हाला जबरदस्ती तुम्ही पोरांच्या मनगोटावर बसताय तुम्ही, तो अपमान आहे तुमचं. केलं काय आयुष्यात? लहानपणी आई बापाला त्रास दिला, मित्राला त्रास दिला, भावाला त्रास दिला, आणि आता तुम्ही तुमच्या पोराच्या मानगुटीवर बसताय मला सांभाळ म्हणून. तुमचं कर्तृत्व काय? तुम्ही काय असत? आणि त्याच्याही पुढे जा, ज्याला आपण मोठं केलं ना त्यांनी आपल्याला सांभाळावं ही बुद्धीच खोटी आहे महाराज. आपल्या आधाराने तो मोठा झालाय, त्याची उंची पाहावी, अपेक्षा करू नयेत, ही सुबुद्धी. दुःखच नाही होत. मोठा गेला गेला, जिथे असेल तिथं सुखी असेल. जे सुनचं आणि सासूचं भांडण इथंच आहे. ती आल्यापासून तो गेला. काय दुसरं भांडण आहे का? काय भांडणाचं कारण काय? बरं जमवलं कोणी? यांनी काही प्रेम प्रकरणातून आणलेली नाही. आणि जी येणारी असते ती अगोदरच ठरवते मी घरात राहणार, ती स्वतंत्र आहे. मग तुम्ही ज्या मुलीची निवड करता तिच्या विरोधात जाता. तुमची अटॅचमेंट जी आहे ना ती मुलाबरोबर आहेत. आणि मुलगा बायकोचं ऐकतो हे तुम्हाला सहन नाही होत. बायको पण हुशार असते. किती दिवस ऐकणार आहे आईचं? शेवटी मीच तुम्हाला आहे. आई किती दिवस पुरणार आहे? काय दोनच डायलॉग आहे तो. आई म्हणते मी जन्माला घातलाय, माझा आहे. भांडणं कशाचे आहेत? माझा आहे. बायको नवऱ्याला काय म्हणते? किती दिवस? बायको आईच्या पदराखाली राहणारी मीच आहे शेवटी तुम्हाला. आता नीट वागा. त्याचं सँडविच होतं. आणि बुद्धिमान माणूस तो दोघांचंही ऐकतो, करतो आपल्या मनाचं. दोघांचं ऐकतो. आईला म्हणतो तुला काय पाहिजे? हे घे. बायकोला म्हणतो तुला काय पाहिजे? हे घे. संपला विषय. आणि दोघांना सांगतो माझ्यामध्ये दखल देऊ नका. हे बुद्धिमान माणूस. आणि चालता चालता पुन्हा सांगतो महाराज, विश्वामित्र किती सुंदर तपश्चर्या करत होतं. मला खूप वाईट वाटतं बरं का विश्वामित्राचं. ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्यात जास्त विश्वामित्राला आदर दिलेला आहे ज्ञानोबारायांनी. विठाला विठाला. झाली असेल एखादी चूक विश्वामित्राकडून, ज्ञानोबाराय लक्षात ठेवत नाही. गुणग्राही आहेत. बुद्धी वाढावी म्हणून जो मंत्र आहे तो मंत्र गायत्री मंत्र हा विश्वामित्राने तयार केलेला आहे. विश्वामित्राला साक्षात्कार झालेला आहे. त्या मंत्राचे स्वामी विश्वामित्र. गायत्री मंत्र. ज्या म्हशीचं दूध तुम्ही विकता ना ती म्हशीची निर्मिती विश्वामित्राची आहे. हे काही तुम्हीच हायब्रिड करण्यामध्ये लय मोठे झाले तर असं नाही. हायब्रिड ही विश्वामित्रापासून चालत आलेले आहेत. राजा नल ज्याला दमयंतीवरून तुम्ही ओळखतात त्यांनी स्वयंपाकाचं शास्त्र तयार केलेत हे तुम्हाला माहीत नाही अजून. आणि मला हे वाईट वाटतं की त्यांचे गुणच तुम्हाला माहीत नाही. नल म्हणले की दमयंती आणि विश्वामित्र म्हणले की रंभा. अरे दुसरं काय आहे का नाही? काही नाही कळलं अजून. अहो रंभा आपण होऊन येते इतपट तुमची लायकी पाहिजे हो. बायांनी आपलं हृदय देणं याच्याकरता आपली लायकी लागते. विठाला विठाला. जास्त वाईट वाटून घेऊ नका. म्हणून विश्वामित्राच्या तपस्येवर, शरीरावर, बुद्धीवर एखाद्या स्त्रीने आपलं शरीर अर्पण करणं, आपलं हृदय अर्पण करणं हा पुरुषार्थ आहे महाराज. हा अपमान नाही. हा 10 लोक तुमचे शिष्य होणं, 10 लोक तुम्हाला ऐकणं हा आयुष्यात केलेला कर्माचा प्रताप आहे. तो ताकद आहे ती. म्हणून हे करा तुम्ही. हे ज्ञानोबाराय सांगतायत. तुम्ही इतकं चांगलं वागा गावाला हवेसे वाटले पाहिजेत. हे जीवन आहे. आणि काही काही माणसं आहेत ना तुमचं काय असेल ते देव जाणे. काही काही माणसं आले की मला धाक पडतो. गादीवर बसून सांगतोय धाक पडतो. काहीच नाही आले ना. एक तर ते मोठे त्यांच्या दृष्टीने बरं का, आमच्या दृष्टीने निवळ दगड. बोलता येत नाही. गाव ताब्यात आहे, तालुका ताब्यात आहे, जिल्हा ताब्यात आहे. आले की शास्त्रीजी काय चालले? तुम्ही मराठी नाही कळेल.
मला कोण विचारणार हा माणूस काय चाललंय? अर्थ कळला का तुम्हाला? त्याला कळत नाही तितकं तुम्हाला कळत नाही. तो म्हणतो काय चाललंय, काय चाललंय मन त्याला विचारायची ताकद आहे का? एखाद्या शिष्याने गुरुला विचारायचं का काय चाललंय गुरुदेव, कसं लिहिलंय तुमचं पान दाखवा बरं एखादं. कुठला प्रकार आहे हा? तुम्हाला कळतंय तुमचं काय शब्द आहे? येतात लोक माझ्याकडे काय चाललंय, काय नाही मंदिर वगैरे चाललंय, काय कमी जास्त नाही, कमी आहे देताय का तुम्ही? लोक देतात तर तुम्हाला, मग बोलतो कशाला? अहंकार, याला दुर्बुद्धी म्हणतात. जे प्रेम आल्या आल्या तुम्हाला मिळालं पाहिजेत, खोटं केलेलं स्वागत आहे ते. खोटं केलेलं हे ज्ञानेश्वर महाराजांचे ओव्या आहेत. मी तुम्हाला आहे ना माझा प्रत्येक शब्द हा ज्ञानेश्वरीतला आहे. जास्त ओव्या सांगितल्या तर तुम्ही बोर व्हाल. विठाला विठाला याची सुद्धा ओवी सांगतो, एक सुंदर आहेत. एखाद्या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत, 700 वर्षापूर्वीची ओवी बरं का. एखाद्या ठिकाणी तो गाव आनंदी आहे, मुख्यमंत्री येणार आहेत, प्राईम मिनिस्टर येणार आहेत, गाव आनंदीत. टेन्शन तुम्ही कलेक्टरचं बघा, पोलिसांचं टेन्शन बघा. एखाद्या पोलिसाला विचारा तुम्ही इथं का उभा आहे, गप रे बाबा, तो कधी येणार आहे काय माहिती बिचारा. ज्ञानोबांची सायकोलॉजी बघा कशी. अहो प्रत्येक प्राणी मात्राची सायकोलॉजी आहे. तुम्ही जर माझ्या पुढे आला ना, तुमचं स्कॅन करतो मी, फक्त बोलत नाहीत. इतकी ज्ञानेश्वरी पॉवरफुल आहे. आणि बघा हाच माणूस येणाऱ्याला शिवाय देणार. मी एका PSI ला भेटलो होतो, म्हणून महाराज कीर्तनाला, अहो काय सांगायचं तुम्हाला, नको ती ब्याधी येते. मी म्हणलो कोण? अहो तू आमका आमका मंत्री येतोय. म्हणून तुला काय बंदोबस्त? आमच्याकडे काय बंदोबस्त? रात्र रात्र त्यांना घालावी लागते महाराज. अच्छा माझा ऐका, वैतागलेत हे लोक. बंदोबस्त झाला आणि तो मंत्री आला. ज्ञानोबा बघा कसे पाहतात. जसा तो मंत्री हेलिकॉप्टरमधून उतरतो, प्राईम मिनिस्टर मुख्यमंत्री उतरतो, तो जे काही मोठे कलेक्टर वगैरे सल्यूट करतात, चेहऱ्यावर हास्य असतं, पुष्पगुच्छ देतात. ज्ञानोबा म्हणतात संसारातलं सुख असं आहे, आतून वैतागलाय, बाहेरून पुष्पगुच्छ देतो. ओवी सांगतो तुम्हाला, अधिकारी या गावो रिगता जैसा का उत्साह हो. अधिकारी गावात शिरल्याबरोबर समोर सगळी अधिकारी माणसं उत्साह दाखवतात आणि टेन्शन असतं. कळतं का काय, कळतं काय, शहरात चुकीचा येतो काय, शिवाय देतो काय, हे टेन्शन. तसं आतून दुखी आहेत, टेन्शन आहेत, पण बाहेरून हसरा चेहरा आहेत. याला म्हणतात संसार. विठाला विठाला. आता काही माणसाला या अधिकाराचं प्रकरण समजणार नाही, त्याच्यासाठी दुसरा दृष्टांत दिलाय. आता तुम्ही सगळे बसलेले आहेत, काय काळ आलाय मुलींचा महाराज. ज्यांच्याकडे 2-3 मुली आहे ना, आता माझ्याकडे येतात ना, मला सांगतात तू, मला कधी कधी इतकं हसू येतं. बाबा आपली ती पोरगी आहे, पोरगा आहे बघा ना एखादं. म्हटलं गडावर बसून हेच काम करतोय मी. मी म्हणलं ना मग अशी काय सांगावं आणि काय बोलावं हेच कळत नाही अजून. हे तर ठीक आहे. एक जण गावाकडे आला, महाराज आमच्या गावात सप्ताह आहे. सप्ताह कळतोय तो, सप्ताह नाही सप्त्या. तुमचा कोणता दिवस घालायचा सप्ताहामध्ये तुमचा? म्हणजे घाल तुला जो घालायचा असेल त्याला, काय करतो त्याला अशा. आणि ती दिवस इतके सुंदर आहेत. मुलीचा बाप आहे ना, सगळं असतं मुलीसाठी. आणि मग ती सोयरीक वगैरे ठरती त्यांची. आणि बसायच्या टायमाला लगेच बाप, मुलीचा बाप म्हणतो आपल्याकडे काय नाही बघा. काय म्हणतो तू आपल्याकडे? हे आत्ताचे वर्तमान सांगतो तू, आपल्याकडे काय नाही. हो निदान लग्न काही नाही. जास्त आग्रह केला ना, यावर्षी करायचं नाही. काय भाव खातात बघा तुम्ही. हे फार कमी सांगितले. पुढचा टप्पा सांगतो, हा कमी, पुढचा टप्पा सांगतो. जर एखादा चॅप्टर बाप असला तो म्हणतो हे पहा मला 5 लाख रुपये लागतात तर मी तयार होतो.
मुलीचा बाप काय म्हणतो, मला 5 लाख रुपये लागतात आणि लग्न तुमच्याकडे. मग 5 लाख कशाला, मग सांभाळलेलं दिलं मी. गपचीप 5 द्यावे लागतात. आता त्याच्याकडे 5 नसतात. बँक लोन घे, नोकरी लागलेली 25,000ची, वय झालेलं असतं, लग्न होत नसतं, मग तो कर्ज काढतो. नाही कळालं. आणि कर्ज काढतो, स्वतःच्या लग्नासाठी काढतो, मंगळसूत्रासाठी काढतो, बापाला द्यायला कर्ज काढतो आणि लग्नावर वाचतो. आणि ते फोटो बघा हसरे येतात नवरदेवाचे. ज्ञानोबराय म्हणतात, ऋणावरी विवाहो विस्तारिला. कर्जावर तो लग्न करतोय, हसरा दाखवतोय, हप्ते फेडायचे ते तिच्या डोक्यात असतात. आणि हे 700 वर्षापूर्वीचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे महाराज गडावर. विठ्ठला विठ्ठला. माझे दगड बघून चांगले चांगले हापकलेत महाराज. गडावर येतो, एवढा दगड आम्हाला देत नाही तर गप्प बस. ज्ञानोबरायचं पहिलं पांडुरंगाला जे दगड नाहीत ते आमच्या ऊसतोड कामगाराने मावमावलीला दिलेले आहेत. एवढी महान ही जनता बसलेली, एवढी महान आहे. ते काय ते ज्ञानोबरायचं मंदिर आहे त्याला एवढं. आणि मला माहिती होतं. आले की मला विचारतात, कुठे मिळाले एवढे दगड. म्हणलं जमिनीत. तुला पाहिजे का, खोद. आपली योग्यता काय, आपली लायकी काय. फक्त जर सद्बुद्धी उपजली ना, आनंद घ्या महाराज. कधी कधी बघा, कधी कधी ज्या रावणाचा दृष्टांत मी तुम्हाला सांगितला त्याचीच एक दुसरी बाजू सांगतो. मन लावून ऐका. सोन्याच्या घरात राहणाऱ्या रावणाला काहीच कमी नाही, ही एक बाजू आहे. पण दुर्बुद्धी सुचली, आपल्या मुलाला खांदा द्यावा लागला, एक बाजू. दुसरी बाजू, ज्या अधिकारानं सोन्याच्या लंकेचा राजा झाला तो कंटाळला, एक दिवशी भोगाला कंटाळला आणि स्तुती करायला लागलो शंकराज. बघा, मला अजूनही रावणाला लोक शिव्या देतात. दरवर्षी युपी मध्ये रावणाचा पुतळा जाळतात, पण जेवायचं असलं ना तर रावणाचे श्लोक म्हणतात. हेला म्हणतात नाईलाज. माणूस नकोय पण ज्ञान चांगलंय. माणूस आवडत नाही, ज्ञान. अहो, अख्ख्या भारतातले जेवढे संन्यासी आहेत सगळेच्या सगळे जेवताना रावणाचा श्लोक म्हणतात. आणि दसरा आला की रावणाचा पुतळा जाळतात. माणूस नकोय पण ज्ञान पाहिजे. तो रावण जो भोगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, तो एक दिवशी उभगतो भोगांना. इतकं सुंदर वाक्य आहेत महाराज. कदा निलिंप निर्जरी निकुंज कोटरे वसन. रावणाचा श्लोक आहे हा. इतकं गोड लिहिलेलं रावणाने. कंटाळतो माणूस. जे 60च्या पुढचे ना, आणि ज्याला सगळं मिळाले ते पण कंटाळतात. रावण पण कंटाळतो. पण हे म्हातारं घर सोडत नाही. रावण म्हणतो, कदा निलिंप निर्जरी निकुंज कोटरे वसन. शंकराला म्हणतो, देवा माझ्या जीवनामध्ये कसा दिवस उजडेल, केव्हा दिवस उजडेल. मी गंगेच्या पात्रामध्ये उभा असेल. रावण म्हणतोय बरं का. आणि राहण्यासाठी लंका नाही, निकुंज कोटरे वसन, पर्वताची गुफा असेल. सोन्याच्या घरात राहणारा रावण प्रार्थना करतोय, मला गुफेमध्ये राहायचंय, पर्वताच्या गुफेमध्ये राहायचंय. निकुंज कोटरे, कदा, केव्हा अशी माझ्या जीवनामध्ये वेळ येईल, हातामध्ये गंगेचं पाणी घेईल आणि भक्तीनं, रावणाचा श्लोक, भक्तीनं माझ्या डोळ्यातून अश्रू गळतील, माझ्या डोळ्याला धार लागेल. शिवेती मंत्र मुच्चरण कदा सुखी भवाम्यहम. खूप गोड आहे बरं का. तोंडातून हर हर महादेव असं शिवेती मंत्र मुच्चरण, शंकराचं नाव घेत कदा सुखी भवाम्यहम, मी केव्हा सुखी होईल. सोन्याच्या घरात राहणारा रावण म्हणतो केव्हा सुखी होईल. बोटातली अंगठी दाखवू नका. बायांनी डुप्लिकेट सोनं दाखवू, इज रावणाची. कदा सुखी, केव्हा सुखी होईल. पण मला जायचंय,
पर्वताच्या गुहेत मला जायचंय, हा जो भाव जन्माला आला ना, हा टिकला पाहिजे. उपजला भाव, गोड अभंग आहेत. उपजला भाव, उपजला शब्द विसरू नका बरं का, फार महत्वाचा आहे. उपजला, कधी कधी सद्बुद्धी जन्माला येते, कधी कधी उपजला परमार्थ करण्याचा भाव जन्माला येतो. माळ घालाविषयी वाटते, तंबाखू सोडाविषयी वाटते, दारू सोडाविषयी वाटते, प्रत्येक दारुड्याला वाटतो. काय काही पिलेले गडावर येतात, महाराज माळ घाला. म्हटलं तू बोलत नाही सध्या. माळ घालण्याचा भाव जन्माला आलाय, टिकत नाही. अहो तुम्ही तर संसारातली माणसं आहेत महाराज. महाराज लोक जर परमार्थाला निघाले तर जेव्हा आळंदीला मुलं येतात, भगवानगडावर मुलं येतात, परमार्थामध्ये मुलं येतात, खूप श्रद्धा असते त्यांची. उपजला भाव, माऊलीवर श्रद्धा असते, भाव जन्माला येतो आणि हळूहळू हळूहळू विरतो तो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मनाचा स्वभाव आहे टिकून धरत नाही. मनाचा स्वभाव आहे टिकून, जर टिकून धरलं ना, तुमचं जीवन कल्याण झालं महाराज. अमेरिकेतला राष्ट्रपती 17 वेळा राष्ट्रपती पदाला हरला होता, अब्राहम लिंकन. किती लहान गोष्ट नाही. किती लोकांनी चेष्टा केली असेल वर त्याची, काय रे तुझी लायकी. हो यस, उपजला मला अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष व्हायचंय. उपजला भाव, असं व्हायचंय हे जन्माला आलं. 17 वर्ष तिने टिकून ठेवलं. लोकच कंटाळे, करून टाका बरं याला एक दिवशी. तुझे कृपे सिद्धी जावं, तो भाव टिकला. मला श्रीमंत व्हायचंय, भावना जन्माला आली, टिकली ना, जगातले सगळ्यात श्रीमंत व्हाल. अहो श्रीमंत माणसंच आहेत ना, ते जे आज कोणी श्रीमंत आहे ना, माणसंच आहेत ना. त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, मला मुंबई पुण्याला गेलेल्या ऊसतोड कामगाराच्या मुलाचं फार कौतुक आहे महाराज. मी कधी कधी चेष्टेत बोलतो त्यांना, पण हा भाग सोडून द्या. डोंगर दऱ्या खोऱ्यातली मुलं संभाजीनगरला मुंबईला जातात, जाताना काही नसतं त्यांच्याकडे, आणि आपलं विश्व उभं करतात. तो भाव टिकवतात, मग शहरामध्ये होल्ड होतं, त्याचं श्रीमंत होतात शहरामध्ये. गरिबांना काय माहिती काय. एक जण तर एवढा श्रीमंत होता एका गावातला, त्याला मंदिर बांधायला द्यायचं होतं. ते गावातले लोक पण पैसाच कुठून आला याच्याकडे. यार म्हणलं चांगला माणूस आहे. महाराज विश्वासच नाही, येडं होतं आमच्या गावामध्ये. म्हटलं कोण होतं माहीत नाही, तुम्हाला ओळखता आलं नाही, पण तुमच्या गावाचं भूमिपुत्र आहेत, आदर करा त्याचा. ते काय म्हणले माहिती आहे, तर बाबा बांधतायत म्हणून ठीक आहे, पण तो माणूस सुधरेल याच्यावर विश्वास नाही, म्हणजे कमाल आहे ना. उपजला, जर तुम्हाला असं वाटलं ना मनामध्ये की मला हे ध्येय गाठायचे, UPSC पास व्हायचे, MBBS व्हायचे, आमकं व्हायचे, भाव टिकला पाहिजे. एवढंच लाईफ आहे बरं का, काही लाईफ नाही आहेत. भाव टिकला पाहिजेत. अहो जर भाव टिकला ना, त्या वस्तू तुम्हाला सिद्ध होतात महाराज, वस्तू सिद्ध होतात. विठ्ठला विठ्ठला, मराठी कळली नाही अजून, वस्तू सिद्ध होतात. जर एक विषय तुम्ही 50 वर्ष घोकला ना, जगात तुम्ही अद्वितीय होता. जगात काही काही कंपन्या आहेत
घड्याळ्याच्या कंपन्या आहेत, चाकूच्या कंपन्या आहेत, रिव्हॉल्व्हरच्या कंपन्या आहेत, 200-200 वर्ष झालेत एकच उद्योग करतात. मार्केटमध्ये वेटिंगमध्ये राहावं लागतं त्यांना. 1000 कंपन्या आहेत घड्याळ्याच्या, पण एकाच ठिकाणी त्याचा भाव थांबलाय, त्याला मार्केटमध्ये किंमत आहे. एकच विषय येतो. मला परवा एक महात्मा आला होता, वारकरी, चांगला होता. ज्ञानेश्वरीचे 2-4 पुस्तक वाचले. मला म्हणे छान लिहिले शास्त्रीजी. म्हणलं हो, जरा अनुभवामृतामध्ये लिहा ना काही. मी मगाशी म्हणलं ना काय सल्ला देतील लोक. महाराज म्हणलं नाही, म्हणलं आपलं ज्ञानेश्वर. नाही नाही, असं कसं, माऊलीचाच अनुभवामृत आहे, 65 माऊलीची आहेत, गाथा माऊलीच्या आहेत, तुमच्यासारख्याने लिहायला पाहिजेत. त्याला बोललो असतो मी माझ्या भाषेमध्ये, पण जाऊ दे, बोललो पहिल्यांदाच गडावर आलाय तो. ते 2-3 वेळा झाल्यानंतर त्याला म्हटलं बाबा असं आहे, माऊलीचंच 4 ग्रंथ आहेत, अनुभवामृत 65, सगळं माऊलीचं मला मान्य आहेत, मी फक्त ज्ञानेश्वरीचाच आहे. मी फक्त माझा मुद्दा आहे का, माझं वर्णन नाही करत, माझ्याबद्दल नाही सांगत, मी फक्त ज्ञानेश्वरीचाच आहे. एवढाच भाव 50 वर्ष टिकला, एवढाच भाव 50 वर्ष टिकला. आज ज्ञानेश्वरीने पूर्ण गड सांभाळला महाराज. हे पोरं मिळतात का कुठं? यांचे चेहरे बघा ना तुम्ही, खुश आहेत. यांचे चेहरे पाहून महाराज लोक कीर्तन ठेवत नाहीत. आमच्या एरियात भगवानगडाचे पोरं नको. एरिया काय पाकिस्तान आहे का तुमचा? मला फार आनंद होतो बरं का. पोरांना महाराज घाबरतो, असे पोर आहेत गडाचे. जन्माला घालायचे छावा आहेत आताच्या भाषेत. महाराज लोक घाबरतात पोरांना. अजून काय कमवलं पाहिजे भगवानगडाने? काय ताकद आहे त्यांची? दहशत निर्माण केली पोरांनी. विठाला विठाला. परवा एक जण एका मुलाकडे आला, काहीतरी माझी पण असं आहे, बोलता बोलता एका ओवी ना, मला जेवढी पाहिजे तेवढीच घेतो मी, तुकडे टाकडे जे लागतात ना तेवढेच घेतो. का अथवा जरी फरी लवकर येत नाही माझ्या तोंडात. नेमकी ती मलाही उचलतो मी, ती जेवढी लागते तेवढी. आमच्या एका विद्यार्थ्याला तो म्हटला, शास्त्रीजींच्या कितीतरी मी चुका दाखवतो ओवीच्या. ती पोरं आता आमच्यासारखीच ना शेवटी. हा, मान्य आहे की शास्त्रीच्या चुका दाखवतो, हे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण शास्त्री जसं बरोबर येतात तसं तू एखादं तरी बरोबर आहे. सगळं चुकाच पाहतोय तो. दुर्बुद्धी ते कदानुपुजो. चुक्याकडे लक्ष देऊ नका, गुणग्राही व्हा. चुकतातच माणसं, माझा अर्थ लक्षात ठेवा. 100% चुकतात. आपण अवतार आहेत का आपण? मनुष्य आहोत. 10 ठिकाणी चुकणार आहे आपण. पण चुका जर गोळा करत गेला तर तुमचा खेळा होईल. आणि जर गुणग्राही झाला, गुणग्राही म्हणतोय तुम्हाला, गुणग्राही याचा अर्थ आहे ह्या माणसाकडून चांगला गुण घेतला, त्या माणसाकडून चांगला घेतला, ह्या विचारवंताकडून विचार घेतले. असे 1000 ठिकाणून पाणी मिळालं ना तर मग तो तलाव तयार होतो. 1000 ठिकाणचं पाणी येतं. तुम्हाला जर समृद्ध करायचं असेल ना, 1000 लेखक तुमच्यामध्ये आले पाहिजेत, 1000 विचार तुमच्यामध्ये आले पाहिजेत, आणि मग त्यातून तुमचं व्यक्तिमत्व खुलतं. हे असं खुलत नसतं कधी चांगले कपडे घातले, काय घातले. मागाई बघता सांगितलं होतं ना, म्हणजे जॅकेटची फॅशनच निघाली. कोणी अहो मे महिन्यामध्ये लोक जॅकेट घालतात. विठाला विठाला. पोरच आहे ती, त्याला काय करता. हसतात, याच्यावर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही पण हसा. जॅकेट घातलं याचं मला वाईट नाही वाटत. मे महिन्यामध्ये घालू द्या. विचार शेरवानी घालतात मे महिन्यामध्ये, इथपर्यंत कोट. मी एक त्याला विचारलं का, बाबा घालत होते. अरे म्हणजे कधी? उन्हाळ्यात. आयुष्यभर एका कीर्तनकाराने फक्त बाबासारखा फेटा बांधायची प्रॅक्टिस केली.
10 वर्षांनी तो फेटा चांगला आला. मला म्हणे आपला फेटा कसा आहे? म्हटलं बाबासारखा आहे. मग 10 वर्ष लागली. म्हटलं त्याच्या खालचं डोकं वरचं आलं, खालचं समजून घ्या. काय उपजाला सद्बुद्धी सुचते, चांगलं सुचतं, टिकलं पाहिजे. आणि तुकोबर आहे आपल्याविषयी, स्वतःविषयी देवाला म्हणतात, देवा माझा चांगला भाव जन्माला आलेला आहे, टिकेल म्हणून भरोसा नाही, म्हणून तुझे कृपे सिद्धी जाऊ. उपजाला शब्द आहे, उपजाला. आणि हाच शब्द पहिल्या चरणामध्ये, दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो, उपजणं म्हणतात. आणि सगळ्या वैज्ञानिक लोकांना सांगतो, हे जे उपजणं आहे ना, यालाच आम्ही प्रारब्ध म्हणतो, यालाच पाप आणि पुण्य म्हणतो. मराठी लक्षात घ्या, यालाच पाप आणि पुण्य म्हणतो. का वाईट सुचलं तुम्हाला? गायत्री मंत्राचा एवढा मोठा प्रतिसृष्टी निर्माण करणारा विश्वामित्र का सुचलं? एक क्षणासाठी का सुचलं? हे पाप आहे. आयुष्य उद्ध्वस्त झालं, काहीच लक्षात ठेवलं नाही लोकांनी. बदनामी ती बदनामीच जीवनामध्ये आली. फक्त एक भरती काही मोठी नाही, तो राजा होता विश्वामित्र, पण नको तिथं चुकलं. याला म्हणतात दुर्बुद्धी. उपजो, उपजते, तिला दाबता आली पाहिजे. कदा नुपजो. देवाला 2 प्रार्थना आहेत, दुर्बुद्धी सुचू नये आणि सद्भाव टिकला पाहिजे. म्हणजे महाराज दोन्ही एकत्र करण्याचं साधन काय? दुसऱ्या चरणात सांगतात. गोड अभंग आहेत. तुमच्या भाषेमध्ये सांगतो, जी शेती आहे ना, शेतीत पेरलेलं उगवलं पाहिजे, न पेरलेलं जे उगवतंय त्याला काढलं पाहिजे. एकदम साधी भाषा आहेत, यालाच अभंग म्हणतात. जो शेतकरी आहे पेरतो ते उगवलं पाहिजे, उपजाला भाव तो टिकला पाहिजे. आणि नको ते तण, न पेरलेलं तण ते पण उगवतो. मग कधी कधी महाराज लोकांबरोबर असे तण असतात जे महाराजापेक्षा मोठे होतात. उपजाला मग काय करावं लागतं त्यांना? खुरपणीच. मुळा सकट उपटल्याशिवाय पीक येणार ही दुर्बुद्धी. म्हणून या दोघांचा संयोग आहे. शेतीतलं फळ पुन्हा नीट आहे का? शेती केल्याचं फळ तेव्हाच येतं, नको असलेलं काढावं लागतं आणि असलेल्याला जोपासावं लागतं. एवढं 2 वाक्य तुमच्या जीवनात जर तुम्हाला कळाले ना, तुम्हाला इथून पुढे कीर्तनाचीच गरज नाही आहे. कीर्तनाचीच गरज, एवढे 2च वाक्य. चांगला भाव टिकावा, नको तो भाव उपजूच नाही. एवढे 2 वाक्य कळायला मरेपर्यंत कीर्तन ऐकायची गरज नाही. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. होतं काय, इथं बरं वाटतं कीर्तन ऐकताना, आणि दुसरा दिवस उगवलं ना, महाराजाचं कर्तव्यच असते सांगायचं. काय खरंय जीवनामध्ये? हे जे उपजणं आहेत, नको ते उपजणं आहेत, हे पाप आहे.
विज्ञान म्हणतं ना, पाप नाही पुण्य नाहीत, दुर्बुद्धी का सुचते? तुमच्या घरात समाधान का बिघडतं? पापाचा पैसा आलेला आहे. मी असं पाहिलेलं आहे, माझ्या शब्दाला मी थोडंसं मी म्हणणार ना जरा घरगुती टाईप बोलतोय. पब्लिकचा पैसा मंत्र्याने खाऊ नाही तर महाराजाने खाऊ, समाधान कधी होत नाही. अनुभव घेऊन पहा. जनतेचा पैसा आहे तो, कोणी महाराज असू द्या नाहीतर राजकारणी असू द्या, त्याचं घर बघा, त्याच्याकडे बघा. आणि जो या दोघाकडे पाहतच नाहीत त्याचा चेहरा बघा तुम्ही. गरीब माणसं आहेत, तो वारकरी, गरीब वारकरी माणसं आहेत. मी बघितले महिन्याची वारी करणारे. गाडी द्या तुम्ही, गाडीत बसत नाहीत, पण चेहरा खुडलेला असतो. तुम्ही अजून आहे ना महिन्याची वारकरी बघितलेले नाहीत, हे महाराज लोक बघितलेले आहेत ढेरपोटे. 2-2 माणसं लागतात उचलायला. जर कधी तुम्हाला वाटलं आता कमी झालेत प्रकार, मी माझ्या जीवनातलं मी त्यांच्याकडून आदर्श घेतलेले आहेत. पंढरपूर ते आळंदी आणि आळंदी ते एवढ्या अंतराशिवाय ते दुसरीकडे जात नाही. ते वारकरी रोज 15 किलोमीटर चालतात, 20 किलोमीटर चालतात, रोज चालतात 15-20 किलोमीटर. आणि सगळं सामान त्यांच्याजवळ असतं. पडशी म्हणतात त्याला. मी त्याचा वारकऱ्याच्या सन्मानासाठी भगवानगडावर वारकऱ्याचा पुतळा तयार केलाय. पुतळा, पडशी खांद्यावर, हातामध्ये टाळ आणि शेजारी पताका, तो वारकरी, त्याचा भगवानगड आहे. आणि त्याच्यासाठी त्याचा पुतळा आपण गडावर तयार केलेला आहे. बसवायला थोडा वेळ ठेवला आहे, म्हणजे मंदिर झालं की मग दोन्ही बसू. वारकरी तो खानदानी वारकरी, त्याच्या नावाने संप्रदाय आहेत, महाराज लोकांच्या नावाने नाही आहे. आणि त्याचे 2 जेवणाचे प्रकार आहेत. आळंदीला जेवायला बसलं की पंचामृत असतं आणि पंढरपूरला पुरणपोळी असते. तुम्ही शेजारी बसून बघा, त्याला वाढायचं नसतं, ताट असतं, ताटात ओतायचं असतं, त्याचं नाव वारकरी. जेव्हा जेवतो ना महाराज तो वारकरी, ढेकर दिला ना चेहऱ्यावर समाधान वाटतं. आणि तो इतका का खातो, कसं पचवतो, याचं टेन्शन वाढणार आलंय. एवढं अरे आमच्या डोळ्यात देखत आहेत महाराज. आमच्याकडे तर एक, मी नवीन गादीवर बसलो, 60-70 गाया होत्या भगवान बाबांच्या. आता ते गाया सांभाळणारा जो होता ना, तो लहरी. काय त्याच्या डोक्यात आलं की एक दिवशी निघून गेले ते न सांगताच. गाया 12 वाजेपर्यंत बांधलेल्याच. मी नवीन गादीवर बसलो, मलाही माहिती नाही गाया किती, त्याच्याबरोबर गडावर किती आहेत काही माहित नाही. लोकांना कीर्तन ऐकू द्या. गेला निघून तो. 12 वाजता एक जणाला, महाराज गाया सोडल्या नाही तुमच्या. मला नाही माहिती. म्हटलं कुठे गेला तो गाई सांभाळा? गेला निघून म्हणे. दुसऱ्या मग ते पोरं वगैरे नेले खाली, ते गाया सोडल्या चरायला, पाणी वगैरे दिलं. दुसऱ्या दिवशी 4 ट्रक आणले आणि पैठणला सोडल्या गाया. लगेच गावकरी पुढारपण करणार, महाराज हे बाबाची प्रथा आहे. म्हटलं सांभाळलं, याच्यासाठी गादीवर बसवलं काय? म्हटलं नाही पण ती आपली परंपरा आहे. अरे म्हटलं कसली परंपरा आली? ह्या जनावरांपेक्षा तुम्हाला सांभाळलेलं चांगलं. घरी गेल्यावर वाक्य कळेल, विठ्ठला विठ्ठला. कसले परंपरा आहेत? जग कुठं चाललेलं आहे, कुठल्या लेवलला जग चाललेलं आहे. सगळ्या गाया सोडून आलो. जेवढ्या दूध देणारे आहेत तेवढ्याच ठेवल्यात आतापर्यंत. नाही पटत ओबी सांगतो. आमच्याकडे दुसरं काय आहे, ज्ञानोबांनी सांगितलेले आहेत की कोणत्या गाया सांभाळल्या पाहिजेत. अवघ्या विषयी भादी, दिसायला देखणी गाय आहेत ज्ञानोबाराय म्हणतात. हात फिरवला तर लात मारत नाहीत. सगळे गुण तिच्या अंगामध्ये आहेत. ज्ञानोबारांची ओवी पहा कशी आहेत. अवघ्या विषयी भादी, चांगली गाय आहे. सांजवणी टेकून येदी, संध्याकाळी ती काशीला हात लावून देत नाही. ती नुसती
हुरगोडी पोशी कवन, कोण सांभाळणार तिला? हाकलून द्या. तुम्हाला म्हणतोय मी, बिनकामाची पोरं बिनकामाच्या माणसाबरोबर बोलू नका. तुमच्या आयुष्यातला क्षण व्हायला जातो. तुम्हाला किंमत नाही तुमच्या वेळेची. जेवढा वेळ तुम्ही गप्पा मारता ना तेवढ्या वेळ शेती करून बघा, शेती काय देते तुम्हाला. जेवढा वेळ तुम्ही इतरत्र खर्च करताय तेवढ्या वेळ तुम्ही तुमचं जीवन मोठं करण्याकरता द्या. वारकरी संप्रदाय असा आहे, आज तुम्ही पुढे आहात, अभ्यास करा, उद्या हे स्टेज तुम्हाला मिळतात. यालाच तर ज्ञानोबाराय म्हणतात, कोणी गुरु नाही कोणी शिष्य नाहीत, अभ्यास करा, स्वतःला सिद्ध करा आणि संपूर्ण महाराष्ट्र गाजवा. ही संभावना ज्ञानोबारायांनी आपल्याला दिलेली आहेत. सगळं जग तुमच्या पाया पडेल. मी असे माणसं बघितलेत महाराज कीर्तनकार, पूर्वीचे वाढल्या कोळीच होते, ते सौतं कोंबडं लागायचं तुमच्या भाषेत. आणि आता असे झालेत लोक, सगळे लोक त्यांच्या मागे. मी त्याला विचारलं, कोंबडं विसरला काय? नाही म्हणे महाराज तो जुना काळ होता आमचा. काय नाही म्हणे, तुमचं ऐकूनच आम्ही तयार झालो. पण कायम ऐकत राहा, ऐकण्यात राहा. जर का ऐकण्यात घोळ झाला आणि दुर्बुद्धी सुचली की जेवढं आयुष्यात कमवलंय उद्ध्वस्त होतं महाराज. काही मी तुम्हाला पोट तिडकीनं बोलतो महाराज. ज्या महाराज लोकांचं चुकतं ना, जे तुरुंगात जातात वगैरे, मी त्यांची टिंगल नाही करत. ती सुचली कशी दुर्बुद्धी, सगळं तुम्हाला उपलब्ध आहेत. म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं की रावणासारखा बुद्धिमान माणूस, सगळं उपलब्ध आहे घरामध्ये. अप्सरा रावणाच्या सेवेला येत होत्या हो. रावणा वर्णन आलेलं आहे तिथं. आणि सोन्याच्या घरातल्या माणसाला कोण सेवा करणार नाही? कोणत्या स्त्रीला वाटेल की माझा नवरा गरीब असावा? पैसा असल्यावर काय कमी? आणि त्याला विनाकारण शेतीची दुर्बुद्धी सुचली. बुद्धिमान लोक लय हुशार बरं का. बुद्धिमान लोक, एक तो बुद्धिमान माझ्याकडे आला, म्हणजे रावणाची काही चूक नाही. म्हणलं भावकी जिवंत आहे, बाजू घेणारी भावकी जिवंत आहे. म्हणलं कसं काय? कमाल झाली तुमचे, अपहरण केलंय पण अंगाला हात नाही लावला. अरे म्हणजे ती ताकदच नाही त्याची, तुम्हाला पण माहित नाही त्या गोष्टी. रंभेनं रावणाला शाप दिलेला आहे, वाल्मिकी रामायण मध्ये. रावणानं आपल्या सुनेवर बलात्कार केलेला आहे, सांगत नाहीत लोक तुम्हाला. आणि त्या सुनेने शाप दिल्याचं, इथून पुढे जबरदस्ती करशील ना, तिच्या नवऱ्याने शाप दिल्या ऋषीनी की इथून पुढे जर बळजबरी करतील तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील, म्हणून तो हात लावत नव्हता. नाही तर सारखं कशाला यायचं आहे? तुला पट्टराने करतो, महाराणे करतो, बघ ह्याची गरज काय त्याला? शापाला घाबरत होता. आणि अशांना लोक चांगले म्हणणारी अवलादी आपल्या भारतात आहेत. बघा ना तुम्ही, कशाला काय म्हणतील आणि कुणाला चांगलं म्हणतील काही सांगता येत. काहीच्या मते दुर्योधन हिरो आहे, रावण हिरो आहे, असू दे ना. पण दुर्बुद्धी तुम्हाला सुचली, तर सद्बुद्धी सुचली असती तर तुम्ही तुमच्या लोक पाया पडले असते. रावण किती चांगला आहे हे सिद्ध करण्यात बुद्धी घातली, त्याच्याऐवजी ज्ञानोबराय किती चांगले हे जर सांगितलं असतं तर एवढा समाज तुमच्या पुढे जमला असता. विठाला विठाला. म्हणून हे दोनच गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवा. वाईट काढावं जीवनामध्ये, सुचू नये, आणि चांगलं जोपासावं. याच्याकरता मधला मार्ग जो आहे, आता मजा ऐसे करी. बघा शब्द इतके भयानक आहेत. देवा माझी क्षमता नाही की मी चांगला भाव टिकवू शकेल, माझ्यात क्षमता नाही की मी दुर्बुद्धीला थांबवू शकेल. तू असं कर, अशी ताकद माझ्यामध्ये दे, तुझे पाय चित्ती धरी, तुझं स्वरूप माझ्या चित्तामध्ये धरू शकेल अशी तू मला ताकद दे. ऐसे करी, मला असं सशक्त बनव, असं स्ट्रॉंग बनव मला की तुझं स्वरूप माझ्या चित्तात स्थिर राहील. आणि तू एकदा माझ्या चित्तात स्थिर राहिला की मला ह्या दोघांची गरज नाही, वाईटाची गरज नाही हाकलण्याची, चांगल्याची गरज नाही. मराठी कळाली का? अजून वेगळ्या पद्धतीने सांगतो.
चांगल्या 5 स्टारमधून जेवण करून तृप्त होऊन खाली माणूस उतरला आणि लगेच एक जण म्हणला वडापाव लय भारी हो, खाईल काय? तृप्त आहे म्हणून वडापाव खाणार नाही असं नाही, पण तो आतून तृप्त आहे म्हणून खात नाही. तसं आत जर भगवंताचा ब्रह्मानंदाचा आनंद असेल, बाहेर पापही काही करू शकत नाहीत. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी लागो निधी. योग्य वेळी योग्य सुचायला पाहिजेत. पापाचाही प्रभाव कमी होतो आणि पुण्याचाही प्रभाव कमी, काहीच गरज पडत नाहीत. एकदा राजाने अंगीकार केला, गरिबीची गरज राहत नाही महाराज. कमवायची पण गरज नाही आणि पैसे टिकवायची पण गरज, पण तुझे पाय चित्ती धरी, तुझं पाय मी चित्तात धारण करेल इतकं मला सबल बनव, इतकं सशक्त बनव. आजची मागणी बघा कशी आहे. 1000 पापी लोकांनी जर आपल्याकडे आले आणि आपलं मन बदलायचा प्रयत्न केला, बदलू नका. भगवान बाबाला आणि भाऊला हृदयात ठेवा. जिथं जिथं संकट येईल तुमच्या अंतःकरणामध्ये, संतांना आठवा. आपल्याकडून चूक होणार नाही. लक्षात ठेवा. तुझे पाय, पाय शब्दाचा अर्थ पाय नाही हा, नाही तर काय काही एवढे शान आहेत की ते पाय पादुका गळ्यात घेऊन फिरतात आमच्या गुरुच्या. हे काही पद्धत आहे काय? म्हणतो पाय शब्दाचा अर्थ आहे ज्ञान स्वरूप. तुझे पाय चित्ती म्हणजे हृदयात, हृदयामध्ये भगवंताला साठवल्यामुळं बाहेर काहीच कळत नाहीत. आणि जर परमात्मा हृदयात नसेल केव्हा दुर्बुद्धी उत्पन्न होईल काही सांगता येत नाही महाराज. आयुष 50 वर. अहो एक महाराज होता आमचा, काय सांगायचं तुम्हाला, सुंदर कीर्तन करणारा आणि आमच्या नारायण शास्त्रीचा आवडता महाराज. खानदेशचा हिरा आपल्याला सापडलाय, त्यांनी भगवानकडे शोभा आणली. आज मी जे बाहेर फिरतो, ज्ञानेश्वरी लिहितो, ते सगळं नारायण शास्त्रीमुळे. आता एवढा पैसा जर एखाद्याकडे असता महाराज, दुसरा आश्रम स्थापन करून मलाच आव्हान दिलं असतं. काय बदलला का त्याला उपजाला, झाला भाव प्रगट, आपण पण आश्रम बनवावा. काय करणार आहे कुणाला? मराठी कळते ना कोणाबद्दल बोलतोय? विठाला विठाला. खूप अवघड आहे. काय माणूस आहे, कोणत्या क्षणी बदलेल काही सांगता येत नाही. म्हणून संत महात्मे माणसावर विश्वास ठेवत नाहीत. 50 वर्षाची मित्रता आहेत, एका क्षणात पक्ष बदलतात. उपजाला भाव जन्माला काय झाला ताई, 50 वर्ष राहिलो आपण, काही मिळालं नाही, चला दुसरीकडे. आणि ही लोक मार्केटमध्ये असतात. माझा अर्थ एका व्यक्तीला बोलतोय असं नाही बरं का. तसं आमच्या जीवनामध्ये काम क्रोधाची लोक असतात. मला एकाने फार सुंदर सांगितलं, महाराज महाराज तुम्ही एवढे न्यायाचार्य झाले, MA झालं, सगळं झालं, काय मिळालं तुम्हाला? ही लोक आहेत बरं का, भाव बदलणारे, नको ती प्रेरणारे. काय मिळालं तुम्हाला? येडपट आहे काय म्हटलं, मिळवण्यासाठी कोण शिकतंय का म्हटलं न्यायाचार्य. मिळवायचंच असतं तर तुझ्या नादी लागलो असतो म्हटलं. नाही पण काय आहे, शेवटी आपण मनुष्य जन्माला आलो, सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायला पाहिजे. काय सांगतोय मला? अरे म्हटलं तो घेतो म्हणूनच तर लोक जातात. कळतंय की तुम्हाला? तोच आहे, तोच आनंद आहे.
गादीवर बसणं म्हणजे भगवान बाबाच्या मांडीवर बसणं. याच्यापेक्षा काय जीवनात आनंद आहे? ऐश्वर्य संपन्न आहे ते. आणि तीच गादी ऐश्वर्य संपन्न झाल्यानंतर लोकांना ती कशी. बरं मला एक सांगा, आपला काही बांधायला बांध आहे का कुठं? काही मी मगाशी सांगितलं तुम्हाला, काही लोक शिवाय देतात म्हणजे मला आवडतं. याचं कारणच आहे, मिळालं नाही म्हणून दुःख आहे. मिळालं असताना जे खरंच तृप्त माणसं आहेत ना, ते मला येऊन सांगतात, महाराज इथं हे मिळतं बरं का, जरा लक्षात ठेवा, इथं हे मिळतं. तृप्त माणसं आहेत ते. आणि हे का मिळालं म्हणून जळणारी माणसं आहेत. आता ते जे यांचा आवडता माणूस आहे नारायण शास्त्रीचा महाराज, त्याने वयाच्या 50व्या वर्षी लग्न केलं. शास्त्री समोर असल्यामुळं बोलतो. आणि एवढं करून अजून भक्त आहे त्याचा. उपजला भाव तुझे कृपे, शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. मी त्याला म्हणलं, अरे कसं काय तुझं एवढी श्रद्धा तुझी त्या महाराजावर, ते 50व्या वर्षी बरं करायची तर चांगली करायची तर भांडे घासणारी. तुम्हाला माझा दृष्टांत आठवतोय का? याम चिंतयामी सततम ऐकला असेल तुम्ही. हाच दृष्टांत येतो. राणीला खरारा करणारा पसंत आहे. अरे जरा काही स्टँडर्ड तर जप. काही आपली योग्यता काय, आपण कोणाच्या घरात जन्माला आलो, काय आलो. अहो महाराज जो महाराष्ट्रात एक नंबर आहे, उपजली दुर्बुद्धी, उपजली आणि सगळं घालून टाकलं महाराज. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान पाहिलं जात नाही, वागणं पाहिलं जात. ही सगळी मंडळी जी आहेत ना, ती फार चांगली मंडळी पिंपळनेरकरांची. तुम्हाला एक घडलेला दृष्टांत सांगतो. आज जे काही मी गादीवर बसलोय हे सांगायची गरज नाही, पण ही माझी कृतज्ञता आहे. गोरक्षबामुळं भगवानगडाच्या गादीवर बसायचा योग आला बरं का. आम्ही विद्यार्थी अवस्था आमची, आमचा अहंकार तुम्ही अजून सुद्धा बघताय. म्हणून त्यावेळेस कसा असेल, वय, न्याय, MA अख्खा महाराष्ट्र पाठीमागं तुमच्याकडे यायच्या अगोदरपासून आहे बरं का. तुम्हाला तुम्ही 12 वर्ष कळून दिले मला कीर्तन येते म्हणून. आणि जेव्हा बाहेरून लोक कीर्तन ऐकायला यायला लागले तेव्हा मग आमच्याकडचं आहे, आपलं पोळ तर शिकलेलं आहे. मग ते गादीवर बसून शिकलाय का शिकल्यामुळं बसलाय? नाही, 12 वर्ष कळूच दिलं नाही मी परिसरातले. आणि मला स्वतः म्हणायचे लोक, महाराज काय तुम्ही मोठे मोठेची कीर्तनं ठेवता, तुम्हाला येत नसेल काही हरकत नाही, पण काम चांगलं करताय गडाचं. उपजला भाव. आणि येळीच्या कीर्तनाला असा सप्ताह होता आणि उखळीकरांचं भागवत होतं त्यावेळेस. आदल्या दिवशी त्यांना ब्रेन ट्युमरचा अटॅक आला. दुसऱ्या दिवशी येळीचा सप्ताह सुरू होणार होता. मी म्हटलं आता कोण कीर्तन करपायचं, आपणच बसू म्हटलं. मग येळीला पहिली ज्ञानेश्वरी सुरू केली मी. आणि मग तिथून चर्चा झाली, आपलं बुवा जरा शिकलेलं दिसतोय बरं का. 12 वर्षानंतर म्हणजे मी शिकलेलो आहे का नाही हे सुद्धा माहीत नाही. याचं कारण सांगतो, याच्यापेक्षा तुमचं प्रेम मला आवडलेलं आहे, तुमची एकनिष्ठता. शिक्षण मी सांगितलं, रावणाचं ज्ञान टिकलं नाही महाराज. ज्ञानाला काय किंमत. आणि मग हळूहळू हळूहळू. पण जिथं बिघडतं ती जागा स्पॉट सांगतो तुम्हाला. वागणं महत्त्वाचं आहे. मग गोरक्षभाऊ आणि 85च्या काळामध्ये कीर्तन ठेवलं माझं राळ सांगलीला. नवीन शास्त्री, बारकी शरीरयष्टी होती त्यावेळेस, तुम्ही खाऊ घातलं नव्हतं. आता ती आपल्याकडे प्रथा आहे, कीर्तनकार आलं की ते बँडबाजा लावतात. आता हे बघा ना तुम्ही, एवढं सगळं पिंपळकर नेरकरांनी वैभव केलेत. संसारिक माणसाला लग्नात एकदाच हे प्रसंग येते, ते पण बारक्या बारक्या कांड्या असतात. इथं तर मशीनच आणलेलं आहे त्या. आणि तो जो वाजवणार होता त्यांनी माझ्याकडे बघितलं, मला विचारलं महाराज कुठे आहेत. आता मीच महाराज. पण त्याला वाटतच नव्हतं. अजूनही काही लोकांना वाटत नाही खराच विद्वान आहे का.
पेपरला लेख आल्यावर मला विचारलं पाथर्डेकरांनी, तुम्ही लिहिता? म्हणलं हो. इतकं चांगलं? मला काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही, विश्वास नाही वाटत तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही विद्वान असाल म्हणून. आणि मग मागे म्हणल्यानंतर मी पुढे गेलो आणि मागे म्हटलं अरे ते महाराज चाललेत ना, पाठीमागून बँड बाजा. मी त्या गादीवर बसलो. फार चांगला इतिहास आहे बरं का. गादीवर बसलो मी. अरे मलाही माहिती नाही बरं का गादीवर बसू नये. भाऊच्या गादीवर आम्ही विद्वान, अहंकार आहे, आम्ही चांगल्याच ठिकाणी बसणार ना. तिथे गोरक्षबांच्या गादीवर बसलो. तिथं ते प्रल्हाद तात्या होते सावरगावचे. एक तर शरीर मोठं, डोळे मोठे त्यांचे, आणि ते स्वतः कीर्तनकार. मी बसलो ते माझ्याकडे असे मोठे मोठे डोळे करून बघायचे. म्हणजे मी त्या गादीवर बसलं नाही पाहिजे. मलाही माहिती नाही की का बसलोय म्हणून. त्यांनी बसायला सांगितलं, मी बसलो. शब्द लक्षात ठेवा. आणि तिथं खंडोबाबा आले. मला सांगा, एवढे बसलेली मंडळी, कधी खंडोबाचं कीर्तन ऐकलं का तुम्ही? हात वर करा. नाही ऐकलं. कधी प्रवचन, ज्ञानेश्वरी? महाराज त्यांनी पंढरपूरला सप्ताह केला होता खंडोबाबांनी. पहिला माणूस गोपाळकृष्ण मंदिराजवळ, पहिला माणूस. आणि तो माणूस पूर्ण प्रदक्षिणा करून पुन्हा गोपाळ मंदिराजवळ, शेवटचा माणूस तिथंच. पंढरपुरातली पहिली प्रदक्षिणा एवढी मोठी खंडोबाबांनी केलेली. आणि ते आता तुम्हाला माहिती आले की ते गालावर हात फिरवतात. तुमच्या काही फिरवला का नाही मला नाही माहिती. ते माझ्याकडे आले, माझ्या गालावर हात फिरवला, ती पप्पी घेतली. मी ती मिशात टोचायला लागल्यात. मी म्हटलं कोण आहे ते? म्हणजे खंडोबाबा आहेत. आणि त्यांनी मला पहिल्यांदा बाबा म्हणून हाक मारली 85. चमत्कार सांगतोय बरं का तुम्हाला, चमत्कार सांगतोय. ज्यांनी कधीच कीर्तन केलं नाही, ज्यांनी कधीच प्रवचन केलं नाही, त्यांच्या ताकद किती आहे. पहिल्यांदा हाक मारली बाबा म्हणून. मी हसलो. आमचं वय नाही ना ते 25-26 वर्षाचं. बाबा म्हणून घ्यायची सवय नाही. शास्त्री सगळं 5 स्टार बाबा. आहेच ना. भगवानगडाचं मन तर राजा आहे. त्याने काही शबनम गळ्यात घालून एसटी स्टँडवर उभं राहायचं का? वैभव आहेत. 2-4 लोक नाव नाही ठेवलं तर मग एवढं महागड्या वस्तू घेऊन काय फायदा आपल्याला? मला म्हणले खंडोबाबा. मी म्हणलं बाबा मी शास्त्री आहे. तुम्ही जोपर्यंत गादीवर बसणार नाही तोपर्यंत मी शरीर सोडणार नाही. 85ला खंडोबाबा म्हणले. मला भगवानकडे माहीत नाही. गोरक्षवाणी कीर्तनाला बोलवलं एवढंच माहिती. नारळी सप्ताह आहे, गोरक्षवाणी बोलवलंय, 2 दिवस कीर्तन केले. आणि हे बाबा म्हणतात गादीवर. मला मी गड पाहिलेला नाही त्यावेळेस, मला माहितीही नाही. वस्तुस्थिती आहे. ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते संध्याकाळी कीर्तन झालं आणि ते जे तात्या होते ना असे रागाने बघणारे प्रल्हाद तात्या, दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याकडे आले. मला म्हणे तुम्हाला बोलायचं आहे. ते असे जबाबदार माणसं जुन्या काळातले. आताचे पोरं बघू वाटत नाही हो. चहा पितात, पाव खातात, आतपाव होतात. नुसतं केसाची स्टाईल, बॉडी नाहीच. नुसते केस बघा, कपडे बघा त्यांचे. आणि कुठेही जाऊन मोबाईलचे फोटोच. अरे तुला काय भारतरत्न मिळणार आहे का? काय तू देखना गडी आहे का फडीचा गडी आहे? कोण पाहणार आहे म्हणलं तुला? काय तर ते पोरांची फॅशन आहेत. अहो असं आयुष्यात कमवा, सगळ्या लोकांनी तुमचे फोटो काढले पाहिजेत. हे जीवन आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि मग मला सांगितलं तात्याने. ते तात्या पाया पडले बरं का, त्या कपाशीमध्ये घेऊन गेले, पाया पडले तिथं. म्हणे हे डोकं भाऊ आणि बाबा सोडून कोणाकडे झुकलेलं नाही, पहिल्यांदा तुमच्या पाया पडतोय म्हणे. या डोक्याची शान राखा. मी म्हटलं काय झालं भाऊ? नाही सुंदर कीर्तन करतायत, उद्याचे तुम्ही आमचे बाबा आहेत, जीवनाला कुठेही कलंक लागता कामा नये. हे तात्याचं वाक्य बरं का. अर्थ कळलं का तो? दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो.
तुमच्यामध्ये सद्भाव जन्माला आला पाहिजे आणि तो टिकला पाहिजे. त्याचाच लाभ संपूर्ण आयुष्यभर असतो. तुका म्हणे आता, तुका म्हणे परीक्षा पास करा. एक परीक्षा आयुष्यभर ती परीक्षा तुम्हाला सांभाळते. जेवढे कलेक्टर आहेत, जेवढे IT मध्ये काम करणार आहेत, एक परीक्षा पास करतात. ती परीक्षा आयुष्यभर त्यांना सन्मान देते. एक परीक्षा. सद्गुण कसा असतो ते सांगतो तुम्हाला. एक परीक्षा ती पास करा, ताकद लावा, ती आयुष्यभर सांभाळते. एक संत जर तुमच्या हृदयात स्थिरावले ना, तुका म्हणे आता लाभ नाही या परत. तुमचं आयुष्य नरापासून नारायणापर्यंत जाणारा लाभ या क्षेत्रामध्ये जर तुम्ही भगवंताची सेवा केली तर. पण सेवा करत असताना या दोन गोष्टी पुन्हा आठवण करून देतो. कधीही कोणाही बद्दल दुर्बुद्धी जन्माला आली नाही पाहिजेत. कोणाही बद्दल, तुमचा शेजारी असो, तुमच्या जवळचा असो, का तुम्ही वेळ वाया घालवता. तुमचं घर स्वच्छ करा, तुमचे कपडे स्वच्छ करा, अभ्यास करा, 2 पुस्तकं. इतरांना वेळ देणं हा जगातला सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. जेवढे बुद्धिमान माणसं आहेत तेवढे तुम्ही अभ्यास करून पहा, सगळं देतील पण वेळ देणार नाही. मिनिटातच बोलतात. बोला काय काम आहे तुमचं? काय तंबाखू चोळायलाच 15 मिनिटं लागतात. आता तुम्हाला उलट बोलतो, देशाचे पंतप्रधान आहेत. जर श्रीमंताला भेट घ्यायची असली, तुमचा तो विषयच नाही हो, श्रीमंताला भेट घ्यायची असली 2-2 महिने लागतात. आणि काय बोलणार आहेत, किती मिनिटं द्यायचे, त्यांच्या डायरीवर नोंद असते. माझा भाषा लक्षात ठेवा, नोंद असते डायरीवर. 3 मिनिटासाठी ही माणसं भेटणार आहेत. आणि कधी 2 महिन्या, याला म्हणतात वेळेची किंमत. म्हणून ती माणसं मोठी. जी माणसं आपला वेळ व्यसनामध्ये, निंदेमध्ये, द्वेषामध्ये खर्च करतात ना, ते त्यांना दुखी करतात, स्वतःला दुखी करतात. आणि जो आपला वेळ सुवेळ खर्च करतात, भगवंताच्या स्वरूपात खर्च करतात, ते वामन भाऊ आणि संत म्हणून जन्माला येतात. 10 दिवसामध्ये गाव स्वच्छ करून हा महाकुंभ भरवला त्यांनी. वारकरी संप्रदायातला महाकुंभ म्हणजे पिंपळनेरला जमलेला जनसमुदाय. आणि ह्या लोकांना जेवण देऊन, तुमची सेवा करून भाऊ बाबाचं नाव टिकवणारे तुम्ही आहात. तुम्हाला आमच्यातर्फे धन्यवाद. विठोबा